हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 4 कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट बघत आहोत. ह्याच्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण मल्टिप्लेक्सर हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मल्टिप्लेक्सरमध्ये आपण 4:1 मक्स, त्यानंतर 8:1 मक्स हे बघितलेले आहेत. त्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, जसं की मिन टर्म्स दिलेले असतील, म्हणजे 2, 4, 8 अशा काहीतरी पिन नंबर्स दिलेले असतील आणि त्याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे तर डिझाईन करायचं आहे एक मल्टिप्लेक्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल दिलं होतं आपण की 4:1 मक्सपासून 8:1 मक्स तयार करा. राईट. तर या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. आज आपल्याला बघायचं आहे डीमल्टिप्लेक्सर. आता मल्टिप्लेक्सर आपण बघितला. मल्टिप्लेक्सर म्हणजे काय? मेनी इंटू वन. राईट. इथे बघा 4 इनपुट्स आहेत, त्याच्यातून एक आउटपुट तयार होते. राईट. तसं डीमल्टिप्लेक्सर म्हणजे काय? 1 इंटू मेनी. त्याच्या अपोजिट आहे. मल्टिप्लेक्सर हा मेनी इंटू वन होता, तर हा काय आहे डीमल्टिप्लेक्सर? 1 इंटू मेनी. 1 टू मेनी म्हणजे काय? तर याला एक इनपुट असणार आहे. ठीक आहे. इनपुट किती असणार आहे? एक. आणि आउटपुट्स किती असणार आहेत? तर खूप सारे, म्हणजे काय? n नंबर्स ऑफ आउटपुट असणार आहे. ठीक आहे. आणि याला ही परत काय असणार आहेत? कंट्रोल लाईन्स असणार आहेत, ज्या काय करतील? कंट्रोल लाईन्स, किंवा त्याला आपण सिलेक्ट लाईन्स म्हणतो. राईट. तर ह्या कंट्रोल लाईन्स, सिलेक्ट लाईन्स काय करतील? तर ह्या इनपुटला, आउटपुटला, इनपुट जे आहे, एक इनपुट आहे, ते एक इनपुट आउटपुटशी कनेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? म्हणजे इथे काय आहे? तर सोर्स एक आहे आणि डेस्टिनेशन्स जर बघितले तुम्ही तर खूप सारे आहेत. म्हणजे या सोर्सला आउटपुट साईडला कनेक्ट करण्यासाठी, कोणत्या तरी एका पिनला देण्यासाठी आपल्याला काय लागतील? या ठिकाणी कंट्रोल लाईन्स लागतील. आणि यासाठी पुन्हा फॉर्म्युला तोच, 2m = n. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहेत? नंबर ऑफ आउटपुट्स असणार आहेत. मल्टिप्लेक्सरमध्ये n म्हणजे काय होता? नंबर ऑफ इनपुट्स होतं. या ठिकाणी काय असणार? नंबर ऑफ आउटपुट असणार. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूयात. सगळ्यांना डिमल्टिप्लेक्सर म्हणजे काय समजलं? डिमल्टिप्लेक्सर म्हणजे काय? अपोजिट टू द मल्टिप्लेक्सर. ठीक आहे. त्याच्या शब्दामध्येच अर्थ आहे बघा, डी मल्टिप्लेक्सर. ठीक आहे. जसं मेरिट्स आणि डिमेरिट्स, त्याच प्रकारे मल्टिप्लेक्सर आणि डिमल्टिप्लेक्सर. राईट. तर बघा, डिमल्टिप्लेक्सर म्हणजे काय? 1 टू मेनी, एकाचं अनेकमध्ये तो रूपांतर करतोय. ठीक आहे. त्याला काय असतं? एक इनपुट असतं, n नंबर्स ऑफ आउटपुट असतात, आणि कंट्रोल लाईन्स काय करतात? तर कंट्रोल करण्याचं काम करतात. ठीक आहे. आणि या ठिकाणी फॉर्म्युला काय वापरतो आपण त्यासाठी? 2m = n. आणि इथे जो काही n आहे तो काय आहे? नंबर ऑफ आउटपुट्स. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही नंबर ऑफ आउटपुट्स म्हणजे काय आहे? n घेतलेला आहे. एक एक्झाम्पल घेऊयात आपण. फॉर एक्झाम्पल डीमल्टिप्लेक्सर घेऊयात. एक डीमक्स कोणता घ्यायचा आहे? 4:2 नाही म्हणता येईल त्याला, तर 1:4 असं म्हणता येईल. ठीक आहे. आपण तिकडं मल्टिप्लेक्सरमध्ये काय म्हणत होतो? 4:1 मक्स. आता काय म्हणणार? 1:4. ठीक आहे. 1:4 डीमक्स. आता 1:4 डीमक्स कसा असेल? तर त्याचा जर एक आपण ब्लॉक डायग्राम जर काढली तर बघा, हा आहे तुमचा 1:4 डीमक्स. ठीक आहे. त्याचा ब्लॉक म्हणजे त्याला एक इनपुट असणार आहे. ते इनपुट म्हणजे तुमचा डी असेल. ठीक आहे. डेटा असेल किंवा D0 असेल. ठीक आहे. हे त्याचं इनपुट असेल, D0 किंवा डी इन असं म्हणू शकतो तुम्ही त्याला. आणि या ठिकाणी 4 आउटपुट आहेत. ठीक आहे. एक इनपुट आणि 4 आउटपुट्स. त्याला तुम्ही Y0, Y1, Y2 आणि Y3 अशा पद्धतीने नावं देऊ शकता. ठीक आहे. आणि या ठिकाणी कंट्रोल लाईन्स किती असतील? मग फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू जर टाकल्या तुम्ही, ठीक आहे, 2m = n. ची व्हॅल्यू इथे 4 आहे, म्हणजे mची व्हॅल्यू किती येईल रे? तर mची व्हॅल्यू येईल 2. राईट. म्हणजे आपल्याला 2 कंट्रोल लाईन्स या ठिकाणी यूज कराव्या लागतील. त्याला तुम्ही S0, S1 म्हणा, किंवा AB असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. A आणि B. ठीक आहे. ओके. हा त्याचा काय झाला? एक शॉर्टमध्ये ब्लॉक डायग्राम झाली. तर डीमल्टिप्लेक्सरची जर ब्लॉक डायग्राम काढायची झाली तर काय? सिम्पल. त्याला एक इनपुट आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, आणि खूप सारे आउटपुट्स आहेत. मग खूप सारे म्हणजे किती असतील? तर Y0, Y1, Y2 अप टू कुठपर्यंत? तर yn-1 पर्यंत. ठीक आहे. आपण सुरुवात जी आहे ती 0ने केली म्हणून yn-1. जर 1ने केली असती तर yn पर्यंत गेलो असतो. ठीक आहे.
या अशा पद्धतीने, ठीक आहे, समजून घ्या. ओके. हा तुमचा आहे डिमक्स आणि इथे तुमच्या काय असतील ह्या कंट्रोल लाईन्स. ह्या तुमच्या कंट्रोल लाईन्स आहे. हे तुमचं काय आहे इनपुट आहे आणि हे काय आहे तुमचे आउटपुट्स आहे. ही तुमची झाली ब्लॉक डायग्राम ऑफ डिमक्सची ब्लॉक डायग्राम, ठीक आहे. आणि इथे आपण काढली ती 1:4 डिमक्स. या ठिकाणी तुम्हाला काय दिसतोय 1:4 डिमक्स. त्याला काय आहेत एक इनपुट आहे आणि 4 आउटपुट आहेत Y0 Y1 Y2 Y3. आणि त्या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहेत 2 सिलेक्ट लाईन्स यूज केलेल्या आहेत A आणि B, ठीक आहे. ओके. मग आता याचा आपण आता वर्किंग आणि लॉजिक डायग्राम काढूया. ठीक आहे. आता त्याची आपण लॉजिक डायग्राम ड्रॉ करूया. बघा लॉजिक डायग्राम कशी असेल, जशी आपण मल्टिप्लेक्सरची डायग्राम काढली होती त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी डीमल्टिप्लेक्सरची ही डायग्राम काढायची आहे. ह्या तुमच्या सिलेक्ट लाईन्स असतील. ही ओरिजिनल ए आणि त्याला आपण काय करतो नॉट गेट टाकतो आणि त्याची एक लाईन ड्रॉ करून घेतो, ठीक आहे. एक 0साठी आणि एक 1साठी. म्हणजे एक लाईन काय करेल 0 रिप्रेझेंट करेल आणि एक 1 रिप्रेझेंट करेल, ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला किती आउटपुट्स आहेत तर 4 आउटपुट्स आहेत Y0 Y1 Y2 Y3, ठीक आहे. मग आपल्याला काय करायला लागेल या ठिकाणी 4 अँड गेट काढावे लागतील. हा तुमचा पहिला अँड गेट, हा दुसरा, तिसरा आणि या ठिकाणी चौथा, ठीक आहे. ओके. आता बघा डायग्राम व्यवस्थित समजून घ्या, कारण डायग्राम काढता येणं म्हणजे खूप समजणं सोपं आहे, पण ज्यावेळेस तुम्ही डायग्राम ड्रॉ करता त्यावेळेस कनेक्शन थोडेसे अवघड वाटतात सगळ्यांना, ठीक आहे. तर त्यावेळेस कनेक्शनच्या वेळी लक्षात ठेवा. आता हे कनेक्शन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर त्याचा ट्रूथ टेबल माहीत असणं गरजेचं आहे. मग ट्रूथ टेबल आपण जसं मल्टिप्लेक्सरचा ट्रूथ टेबल काढला होता त्याच पद्धतीने मी या ठिकाणी डीमल्टिप्लेक्सरचा ट्रूथ टेबल काढतो. काय होईल तर सिलेक्ट लाईन्सला तुमचेनुसार तुमचं काय असेल आउटपुट असणार आहे, ठीक आहे. आता बघा आउटपुट जे आहे ते सिलेक्ट लाईन्सवर असणार आहे. म्हणजे तुमचे ए बीवर, म्हणजे ए बी काय असू शकतात 0 0 असू शकतात, 0 1 असू शकतात, त्यानंतर 1 0 असू शकतात किंवा 1 1 असू शकतात, राईट. मग आउटपुट काय येईल तुमचं या ठिकाणी वायच्या ठिकाणी Y0 हे सिलेक्ट होईल, इथे Y1 सिलेक्ट होईल, राईट. इथे Y2 सिलेक्ट होईल आणि Y3 सिलेक्ट होईल. म्हणजे ज्यावेळेस 1 1 असेल त्यावेळेस Y3, 1 0 असताना Y2, त्याच्यानंतर 0 1 असताना Y1 आणि 0 0 असताना Y0. या पद्धतीने तुमचे आउटपुट काय होतील सिलेक्ट होतील, ठीक आहे. हा झाला तुमचा ट्रूथ टेबल. याच्यावरनं तुम्हाला समजते की 4 आउटपुट आहेत, ठीक आहे. ज्यावेळेस ए बी 0 0 आहे त्यावेळेस तुमचं आउटपुट सिलेक्ट होतं कोणतं Y0, ठीक आहे. आता Y0 जे आहे त्या Y0ला काय कनेक्शन द्यायचे, म्हणजे हा जो पहिला अँड गेट काढलेला आहे याचा आउटपुट असणार आहे तुमचं Y0, याचा आउटपुट असणार आहे तुमचं Y1, याचा आउटपुट असणार आहे तुमचं Y2 आणि याचा आउटपुट असणार आहे तुमचं Y3, ठीक आहे. या ठिकाणी 4 आउटपुट झालेले आहेत. मात्र त्याचे कनेक्शन्स जे आहेत ते जोडायचे राहिले. मी आता कनेक्शन ग्रीन पेनने जोडतो, राईट. पहिलं बघा पहिला Y0 केव्हा येतोय 0 0, म्हणजे काय आता एचा नॉट गेटची जी लाईन आहे ती म्हणजे काय 0ची लाईन, राईट. तो मी कनेक्ट केला. बीचा 0 या ठिकाणी आहे नॉट गेटचा, ठीक आहे. नॉट गेट जो आहे तो काय करतो म्हणजे ही जी लाईन आहे नॉट गेटच्या आउटपुटची ती काय करते 0 रिप्रेझेंट करते, ठीक आहे. बीची लाईन ही 0 रिप्रेझेंट करते. बीची ही जी काही लाईन आहे दुसऱ्या पेनने दाखवतो मी. ही जी काही लाईन आहे ही जी लाईन आहे मेन लाईन ती 1 रिप्रेझेंट करते आणि ही एची लाईन 1 रिप्रेझेंट करते. समजलं सगळ्यांना. म्हणजे एच्या 2 लाईन्स आहेत, एक 1साठी आणि एक 0साठी. ही 0साठी नॉट गेटची. समजलं आहे सगळ्यांना. ओके. आता हे 0 0 कनेक्शन झालेलं आहे. त्यानंतर 0 1 Y1साठी 0 1 म्हणजे एचा 0 आहे आणि बीचा 1 आहे, म्हणजे काय ही बीची लाईन कनेक्ट केली, ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड जे कनेक्शन असणार आहे ते काय असणार आहे 1 0 म्हणजे एचं 1 आणि बीचा 0, राईट. समजतंय सगळ्यांना.
आणि शेवटला आहे Y3 म्हणजे काय 1 1 म्हणजे हा एच लाईन आणि ही बीची लाईन. ठीक आहे, अशा पद्धतीने कनेक्शन तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे, आता राहिलं प्रश्न काय तर इनपुट द्यायचा. आता ही कंट्रोल लाईन झाल्या, आउटपुट झाला, इनपुट राहिलं ना, राईट. तर इनपुट आपण आता काय करूयात, ह्या ब्लॅक पेनने आपण काय करूयात इनपुट देऊयात. हे तुमचं काय आहे D0 किंवा त्याला तुम्ही डी इन म्हणू शकता. ठीक आहे, डी इन म्हणा किंवा डी म्हणा किंवा D0 म्हणा, काही म्हणा. ठीक आहे, हे मी काय करतो डायरेक्टली याला कनेक्ट केलं आणि इथून असं सगळ्या तुमचा जो काय IC आहे, सॉरी हँड गेट आहे, त्या हँड गेटला मी या ठिकाणी काय केलेलं आहे कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीने असं इथं मी कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे सगळे इनपुट जे दिलेलं आहे ते काय केलेलं आहे मी ह्या हँड गेटला दिलं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ सगळ्या हँड गेटला काय केलेलं आहे मी इनपुट दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे इनपुट कंटिन्युअसली जोडलेलं आहे. फक्त हे इनपुट आउटपुट साईडला म्हणजे इथे Y1ला केव्हा जाईल बघा. इनपुट जे आहे ते इनपुट जे आहे मी या ठिकाणी बघा ह्या लाईननी या इथे सगळ्या गेट्सला दिलेलं आहे. ठीक आहे, पण सगळ्या गेटला दिलेलं आहे म्हणजे काय तर सगळ्या गेट्सला ते अवेलेबल आहे. मात्र कोणत्या वेळेस ते आउटपुट येईल म्हणजे इथे तुमचा अँड गेटला जर आउटपुट 1 आलं तर आपण म्हणूयात की आउटपुट आलं. राईट, बघा इथे 1 आलं तर आपण म्हणूयात की इनपुट काय झालं फक्त Y0ला आलेलं आहे. ठीक आहे, आता हा इथे 1 केव्हा होणार. अँड गेटचं फंक्शन काय आहे की जेवढे काही इनपुट्स आहेत त्या इनपुट्सला जर इनपुटला 1 1 1 आलं म्हणजे काय, जर तुम्ही ट्रूथ टेबल बघितला ठीक आहे किंवा अँड गेट काय करतो गुणाकार करतो. ठीक आहे, म्हणजे त्याचे खूप सारे इनपुट्स असतात, आपण म्हणूया 100 इनपुट्स आहेत त्याचे. ठीक आहे, आणि 100 इनपुट्सला ज्यावेळेस 100 1 असतील, फॉर एक्झाम्पल हे 100 1 आहेत, तरच त्याचा आउटपुट जे आहे ते काय येणार आहे 1 येणार आहे. ही बेसिक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती. आता या ठिकाणी किती इनपुट्स आहेत अँड गेटला 3 इनपुट्स आहेत. ठीक आहे, एक एचं, एक बीचं आणि एक D0चं किंवा डेटा इनचं. ठीक आहे, ज्यावेळेस हे तीनही इनपुट ज्यावेळेस 1 येतील तरच आउटपुट तुमचं 1 येणार आहे. यापैकी एक जरी 0 असेल किंवा 0 असेल तर आउटपुट तुमचं 0च येणार. ठीक आहे, मग तो पुढे 1 असू द्या 0 असू द्या. ठीक आहे, आउटपुट 0च येणार आहे. राईट, ही बेसिक संकल्पना किंवा कन्सेप्ट सगळ्यात अगोदर समजून घ्या. ओके, आता त्याचं वर्किंगकडे जाऊयात. आपल्याला ट्रूथ टेबल समजला. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचा ब्लॉक डायग्रॅम समजली. आता त्याची लॉजिक डायग्रॅमही समजली. आता त्याच्या वर्किंगकडे जाऊयात. बघा वर्किंगमध्ये काय तर पहिल्या केसमध्ये ज्यावेळेस A0 आणि B0 असेल त्यावेळेस काय होईल बघा. A0 आहे ठीक आहे आणि B0 आहे, या लाईनला तो काय होईल 0 होईल. म्हणजे ही लाईन तुमची काय होईल पूर्ण 0 होईल. राईट, बीची ही लाईन काय होईल 0 होईल. मात्र नॉट गेटमुळे काय होईल, नॉट गेटची जी लाईन आहे ती काय होईल 1 1. आणि ही अशी एकच लाईन आहे किंवा पहिलाच गेट आहे त्याला काय केलेलं आपण त्याचे दोन्ही नॉट गेट आपण काय केलेले जोडलेले आहेत. म्हणजे या नॉट गेटच्या इनपुटला काय येईल 1 आणि 1 इन आणि D0 जे काय असेल मग ते 1 असेल तर काय येईल आउटपुट 1 येईल. आणि या ठिकाणी तुमचं आउटपुट जे आहे ते सिलेक्ट काय होईल Y0. का, कारण फर्स्ट अँड गेट काय झाला इनेबल झाला. त्यावेळेस बाकीचे जे काही गेट्स आहेत बघा, बाकीचे जे काय अँड गेट्स आहेत म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा हे गेट्स काय होतील डिसेबल होतील. कारण का बघा या ठिकाणी इथे 1 भेटतोय त्याला, मात्र इथे काय भेटतोय 0 भेटतोय. इथे पण इथे 0 भेटतोय, इथे 0 भेटतोय. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने इथे काय होतं आहे तुमच्या बाकीच्या अँड गेटला सगळ्या इनपुट्सला 1 1 1 असं काही भेटत नाही. ते कुठं भेटते फक्त फर्स्ट अँड गेटला भेटते. आणि फर्स्ट अँड गेटला भेटल्यामुळे काय होतं आहे तुमचं आउटपुट जे आहे ते फक्त कुणाकडे सिलेक्ट होतं आहे तुमचं Y0कडे सिलेक्ट होतं आहे. म्हणजे जे काही डेटा आहे किंवा D0 जे इनपुट आहे ते कुणाकडे जाते फक्त तर इथे जाते. कारण हा इनेबल होतं आहे, बाकीचे सगळे काय होतात डिसेबल होतात. समजले सगळ्यांना पहिली केस. ओके, आता सेकंड केसमध्ये काय व्हेन A is 0 and B is 1 0 1 0 1ला काय होईल सेकंड अँड गेट इनेबल होईल. ठीक आहे, कसा तर बघा इथे 0चं काय होईल नॉट गेटमुळे 1 होईल आणि इथे बीची लाईन ही काय आहे 1च आहे. ठीक आहे, म्हणजे त्या इकडे नॉट गेटमुळे ते याचं 0 होईल. पण आपण दुसरा अँड गेट कुठं जोडलेला आहे इथे आणि इथे जोडले म्हणजे 1 1 त्याला येईल 1 1 आणि जो काही डेटा असेल तो 1 असेल तर आउटपुट येईल 1. म्हणजे या ठिकाणी तुमचा सेकंड अँड गेट किंवा सेकंड आउटपुट काय होईल सिलेक्ट होईल.
म्हणजेच काय, या डायग्राममध्ये दाखवायचं झालं तर 0 0 असताना y0 सिलेक्ट होईल आणि 0 1 असताना y1 सिलेक्ट होईल. समजले सगळ्यांना? अशा पद्धतीने ॲट अ टाईम तो काय करतो आहे, एक कोणतं तरी आउटपुटला इनपुट कनेक्ट करत आहे. ठीक आहे. नेक्स्ट केसमध्ये काय होईल, ज्यावेळेस 1 0 असं ज्यावेळेस असेल, म्हणजे ए 1 आणि बी 0, त्यावेळेस काय होईल, एची ही लाईन काय होईल 1 असेल आणि नॉट गेटची लाईन काय असेल 0 असेल. मग असा कोणता गेट आहे की ज्याला नॉट गेट, बीचा नॉट गेट आणि एचा मेन लाईन कनेक्ट केलेली आहे, तो म्हणजे थर्ड गेट. ठीक आहे. म्हणजे थर्ड अँड गेट काय होईल आता इनेबल, बाकीचे अँड गेट काय होतील डिसेबल डिसेबल डिसेबल. राईट. म्हणजे सेकंड आपलं जे काय y2 आउटपुट आहे ते काय झालं, आता तुमचं आउटपुट साईडला जे काही डेटा आहे तो इनपुटचा तो काय होईल कनेक्ट झालेला आहे. केव्हा, ज्यावेळेस इनपुट काय असेल, इथे ए बी काय असेल 1 0 असेल त्यावेळेस. समजले सगळ्यांना? ओके. आता शेवटची केस, ज्यावेळेस इनपुट काय असेल 1 1, ज्यावेळेस 1 1 असेल त्यावेळेस काय होईल रे, त्यावेळेस काय होईल तुमचा हे एक इनपुट आणि हे एक इनपुट काय होईल 1 1 होईल आणि त्याच्यामुळे तुमचा फोर्थ अँड गेट काय होईल, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ अँड गेट काय होईल तुमचा इनेबल होईल, बाकीचे सगळे डिसेबल होतील आणि तुमचा इनपुट जे आहे ते काय कुठे कनेक्ट होईल y3ला कनेक्ट होईल. या पद्धतीने आले लक्षात, 1 1 असतात. समजलं सगळ्यांना? तर अशा पद्धतीने तुमचा डीमल्टिप्लेक्सर हा काय करतो, इनपुटला आउटपुटशी कनेक्ट करतो बाय युझिंग द कंट्रोल लाईन्स. ठीक आहे. आणि ह्या कंट्रोल लाईन्स सिलेक्ट करतात की कोणत्या आउटपुटला इनपुट कनेक्ट करायचं आहे. समजलं आहे? आणि या इनपुट जे काही आउटपुट्स आहेत त्याला इनपुट कनेक्ट होण्यासाठी फक्त एक कोणतं तरी आउटपुटला हे इनपुट कनेक्ट होतं ॲट अ टाईम. आणि तो जो टाईम आहे किंवा तो जो काही कनेक्शन जो कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, तर ह्या सिलेक्ट लाईन्स किंवा कंट्रोल लाईन्स करतात. समजले सगळ्यांना? तर अशा पद्धतीने हा आपला डीमल्टिप्लेक्सर वर्क करतो. समजले सगळ्यांना? तर या ठिकाणी डीमल्टिप्लेक्सर हा टॉपिकही संपलेला आहे. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन्स बघा याचे काही, म्हणजे डीमल्टिप्लेक्सर आपण कुठं यूज करणार, तर ज्या ठिकाणी काय आहेत खूप सारे डेस्टिनेशन्स आहेत. ठीक आहे. म्हणजे एक सोर्स आहे, एकच इनपुट आहे आपल्याकडं आणि ते काय करायचं आपल्याला स्प्रेड करायचं आहे खूप साऱ्या ठिकाणी. ठीक आहे. अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, आपला डीमल्टिप्लेक्सर यूज करू शकतो. ठीक आहे. म्हणजे याचे जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही जर लँडलाईनचं कम्युनिकेशन जर बघितलं, लँडलाईन, ठीक आहे, म्हणजे जर नेटवर्किंगचं जर कम्युनिकेशन जर बघितलं तर त्या ठिकाणी तुमचा एकच जी काही आलेली वायर असते, म्हणजे बघा तुमच्या टेलिफोनची जी काही इंटरनेट ॲक्सेसची वायर असते, ठीक आहे, त्या स्विच नावाचं एक काय म्हणून मोडेम असतं, ते काय करतं आलेल्या लाईनला काय करतं स्प्लिट करतं. ठीक आहे. अशा पद्धतीने काय करतं स्प्लिट करतं. ठीक आहे. बघा या ठिकाणी तुमची ही जी काही लँडलाईनची वायर असेल ज्याच्यातून आपल्याला काय भेटतं इंटरनेट ॲक्सेस भेटतो राईट. तर ह्या इंटरनेट ॲक्सेसला काय केलं जातं, आता आपल्याकडं समजा 100 कम्प्युटर्स आहेत, आपल्या कॉलेजमध्ये 100 कम्प्युटर्स आहेत. ठीक आहे. या ठिकाणी तुमचे 1 2 3 असे खूप सारे कम्प्युटर्स आहेत. ठीक आहे. 100 कम्प्युटर्स आहे. मग ह्या स्विच काय करतो, हे जे काही कनेक्शन्स आहेत प्रत्येक कम्प्युटरला एक वायर आपल्याला कनेक्ट करायची आहे. मग एक वायर आपण सगळ्या कम्प्युटरमध्ये जोडू शकत नाही. मग या ठिकाणी काय करायचं आपला डीमल्टिप्लेक्सर यूज करायचा. ठीक आहे. जो काय करील ॲट अ टाईम एका कोणत्या तरी कम्प्युटरला ते खूप फास्ट स्विचिंग होत असतं, म्हणजे कंटिन्युअसली तो पार्शियल ऑफ सेकंड्स काय करत असतो प्रत्येक कम्प्युटरला इंटरनेट ॲक्सेस देत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल याला 0.001 सेकंड्स इतका दिला तर पुढच्या सेकंदला याला पुन्हा परत इकडे, म्हणजे ते आपल्याला कळत नाही. जसं आपण अगरबत्ती गोल गोल फिरवतो राईट. ठीक आहे. आणि मग आपल्याला एक सर्कल दिसतं, म्हणजेच काय ते सर्कल आहे का नाही आहे, ते काय आहेत डॉट 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 डॉटने अगरबत्ती आपण या पद्धतीने फिरवलेली त्याचा सर्कल दिसतो राईट.
त्याच पद्धतीने आपल्याला कळतही नाही की पहिल्या कम्प्युटरला ॲक्सेस, मग दुसऱ्या कम्प्युटरला, मग तिसऱ्या कम्प्युटरला, या पद्धतीने. आले लक्षात? तर अशा पद्धतीने तुमचा जो काही स्विच आहे तो काय करतो, जी इंटरनेट्स ॲक्सेस जो आहे तो सगळ्या कम्प्युटरला प्रोव्हाइड केलेला असतो. अशा ठिकाणी आपण काय करतो, डिमल्टिप्लेक्सरचा वापर करतो. समजले सगळ्यांना? ठीक आहे. तर अशा पद्धतीने डिमल्टिप्लेक्सर या ठिकाणी संपलेला आहे. ओके. तर या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला एन्कोडर, जो या चॅप्टरचा तिसरा टॉपिक आहे. आपण मल्टिप्लेक्सर बघितला, डिमल्टिप्लेक्सर बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला एन्कोडर हा टॉपिक चालू करायचा आहे.